म्हणून मी कशी म्हटलं, बाबा हिरो आहे, त्यांचे नारे तुम्हाला भाषा नाही कळणार त्यावेळेस. समाज जरी तुमच्यावर प्रेम करत असला, सहानुभूती मिळत असतात, सहानुभूती समाजाची घेणं हे परमार्थामध्ये पाप आहे. आपल्यावर आघात करून घेऊ नये. भगवान बाबाची परिस्थिती वेगळी होती. आदिनाथ महाराजांनी समाजाची सहानुभूती घेण्यासाठी जे आपलं बाबासारखं केलं, हा एक चुकीचा आदर्श आहे पुढच्या पिढीसाठी. माणसाने ज्ञानी असावं, आपल्यावर आघात करून घेऊ नये. भगवान बाबाची परिस्थिती वेगळी होती. उद्या कोणते येणारे साधक आपल्या शरीराचं अंग कापतील आणि संत होतील, अशी चुकीची परंपरा तुम्ही सुरू केलेली महाराज, ही चूक आहे तुमची. सौजन्याने बोलतो याचं कारण नाही, वारकरी संप्रदायाला हे मान्य नाहीत. बाबांचं वय काय होतं, 20-22 वर्षाच्या काळात घडलेली घटना, तुम्ही 60 गाठत आलेत. 60ला हे करणं चुकीचं आहे. यांनी समाज जरी तुमच्यावर प्रेम करत असला, सहानुभूती मिळत असतात, सहानुभूती समाजाची घेणं हे परमार्थामध्ये पाप आहे. संतांचं प्रेम मिळालं पाहिजे, सहानुभूती नाही. तुम्हाला कळणार नाहीत, माझी भाषा आहे खूप खोल आहे. सांसारिक माणसाने सहानुभूती करावी का आपल्यावर, का देवाने प्रेम करावं? बोला ना. इतके मजबूत, आणि तुमच्यावर काही आरोप आलेला नाही, काही नाही, विनाकारण हे सगळं कुटाने करून बसलात तुम्ही. त्याच्यामुळं मी भेटायला आलो नाही, पण खूप जास्त बोलत नाही, पण असा आदर्श लोकांमध्ये टाकू नका, नाही तर पुढचा म्हणतो तुम्हाला तसंच करून बसवावं लागेल. सहानुभूती कुठं आहेत? जिथं सत्य आहे. म्हणून मी कशी म्हटलं, बाबा हिरो आहे, त्यांचे नारे तुम्हाला भाषा नाही कळणार त्यावेळेस. पण इथून पुढं आपल्या शरीराला सांभाळा, ते शरीराची ऊर्जा घड वाढवण्यासाठी लावा, लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी असे प्रयत्न पुन्हा करू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच